राहुरी खुर्द ग्रामस्थांना गेल्या काही दिवसांपासून अनियमित गढूळ पाणी पुरवठा होत असल्यानं ग्रामपंचायत गारभाराच्या निषेधार्थ संतप्त महिला वर्गानं परिसर दणाणून सोडत गेल्या गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घालत प्रशासनाचं वाभाडे काढले। राहुरी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेले नगर मनमाड राज्यमार्गावरील राहुरी खुर्द हे गाव तालुक्याचे ठिकाण असलेल्या राहुरी शहरापासून अवघ मुळा नदीच्या पलीकडे। मात्र या गावात विकासाची सततची बोंबच आहे। तसेच राहुरी शहराला लागून असलेले येथे नागरीकरणही वाढत चाललंय। राहुरी खुर्दची जनता इतर ग्रामस्थांनी त्रस्त असताना त्यात पाण्याच्या समस्येने मेटाकुटीला आली आहे। महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू असते। पाण्याचा पुरवठा हा अनियमितपणे सुरू असून गढूळ पाणी पिण्याची वेळ राहुरी खुर्दच्या नागरिकांवर आली आहे। आलं तरी 15-20 मिनिटं पाणी येतं, त्याच्यात गढूळ पाणी येतं। आधी सुरुवातीला गढूळ जर झालं तर प्यायचं पाणी कसं भरायचं आम्ही? आणि 15-20 मिनिटांमध्ये एवढं पाणी येतंय। यामुळे साथीचे आजार बळावले असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करताना आज महिला वर्गाचा संताप अनावर झाला। त्यांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढत सरपंचासह सदस्यांना जाब विचारला। याची माहिती गटविकास अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी राहुरी खुर्दला भेट दिली। यावेळी महिलांनी गटविकास अधिकारी ईशादीन शेळकंदे यांनाही घेराव घालून पाणी समस्या सोडवण्याची जोरदार मागणी लावून धरली। अखेर पाणी पुरवठा याबाबत सविस्तर माहिती घेऊन लवकरच समस्या सोडवण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर महिला वर्गाने अखेर आंदोलन स्थगित केलं। याप्रसंगी अश्विनी कुमावत, संध्या जाधव, सुनीता पवार, जयश्री गाडे, चंद्रकला खोलचे, कमल क्षीरसागर, रुपाली होडगर, मंदाकिनी थोरात, प्रमिला देशपांडे, मंदा अलवणे आदी महिलांसह सरपंच अमोल आळपे, पंचायत समिती सदस्य प्रदीप पवार, पत्रकार सुहास जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र खोलचे, दिलीप क्षीरसागर आदी नागरिक उपस्थित होते। तरी याबाबत आम्ही जी बारगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे त्या समितीचे अध्यक्ष तसेच सचिव यांच्याबरोबर एक बैठक लावून जिकडे पाण्याचं शॉर्टेज आहे ते सर्व गावांना समप्रमाणात कसं जाईल या पद्धतीचं नियोजन करण्याबाबत परवाच्या दिवशी आम्ही एक बैठक घेण्याविषयी त्यांना आम्ही सूचना करू। तसेच ग्रामपंचायत पातळीवरती सुद्धा जे पाणी अशुद्ध होत आहे त्याच्या बाबतीमध्ये ग्रामपंचायतीला पुढं पाण्याचे लीक वगैरे झालेली आहे, पाण्याची पाईपलाईन लीक झालेली आहे किंवा कुठे खाजगी नळ कनेक्शनद्वारे पुन्हा जे याचं सांडपाणी पुन्हा पाईपमध्ये रिवर्स जाऊन पाणी दूषित होण्याचा प्रकार घडतोय का याबाबत सर्वेक्षण करण्याबाबत त्यांना सूचना देणार आहोत। तरी माझी राहुरी खुर्दच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की धरणात पाणी कमी असल्यामुळे पाणी कमी आहे तरी जर पाण्याची जी काही पाणी उपलब्ध होतं ते अशुद्ध होऊ नये यासाठी आपण कमीत कमी जमिनीच्या वरती 3 फूट पाण्याचं नळ कनेक्शन आपण घेण्याची तजवीज सर्व नागरिकांनी केली तर सगळ्या गावाला शुद्ध पाणी निश्चितपणे मिळेल। त्या धरणामध्ये जो पाण्यासाठा आहे जिथं जे पंपिंग हाऊस आहे 14 गाव पाणी पुरवठ्याचा तिथं पाणी पुरवठा कमी असल्यामुळे पूर्ण दाबाने या 14 गाव योजनेला पूर्णपणे दाबाने पाणी पुरवठा होत नाही। त्या परिणामी राहुरी खुर्द परिसरात जे असणारी पाण्याची टाकी आहे ती पूर्ण क्षमतेने भरत नसून ती रोज 1 मीटर ते 1.5 मीटर या अंतर्गत ती टाकी भरती आणि 1 ते 1.5 मीटरमध्ये राहुरी खुर्द आणि गुटुंबाकडा या दोन्ही भागामध्ये पाणी पुरवठा मुबलक स्वरूपात होऊ शकत नाही। सकाळीच ग्रामपंचायतवरती हांडा मोर्चा काढला आणि आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी बोलवलं तर त्या ठिकाणी तेथील ग्रामसेवक साहेब काही उपस्थित नव्हते, त्या कारणास्तव आम्ही सर्व पंचायत समितीत आलो आणि शेळकंदे साहेब BDO साहेब यांना भेटलो। तसेच शिवाजी गाडे यांना देखील फोन केला। शेळकंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं की 8 दिवसामध्ये तुमचा जो पाणी पुरवठा आहे तो सुरळीत करण्यात येईल। तसेच 8 दिवसामध्ये जर पाणी पुरवठा सुरळीत जर झाला नाही तर ग्रामस्थांच्या वतीने आम्हाला रास्ता रोको आंदोलन आम्ही करणार आहोत असं आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांनी देखील सांगितलं की तुम्ही तसं काही करण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही, आम्ही 8 दिवसामध्ये तो पाणी पुरवठा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू। जीवन न्यूजसाठी प्रतिनिधी मीनाश पटेकर, राहुरी।